भाजी करण्यासाठी फ्रीजमध्ये भाजी पाहिली तर भाजीला काहीही नव्हते. मग मला विचार आला की आपल्याकडे शेव ठेवलेले आहेत, त्याची झणझणीत तर्रीदार भाजी करूया. अहो, भाजी करायच्या आधी डोळे भरून या भाजीला पाहून तरी घ्या. काय सुंदर कलर आलेला आहे. भाजी अप्रतिम झालेली आहे. तर्रीदार, मस्त रस्सा आणि दाटसर टेक्स्चरची तुम्ही पाहू शकता, अप्रतिम झालेली आहे. तर लवकरात लवकर भाजी करायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार करण्यासाठी गॅसवरती एक मी चाळणी ठेवून घेतली आणि त्या चाळणीवरती एक कांदा आणि खोबरं मी ठेवणार आहे. हे दोन्हीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मस्त आपण भाजून घेऊया. भाजी आपण काळ्या वाटणामधली करणार आहोत, त्यासाठी हे जे मसाले आहे भाजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे जे कांदा आणि खोबरं आहे तुम्ही कापून गॅसवर न भाजता कापून चिरून तुम्ही तव्यावरती सुद्धा भाजून घेऊ शकता. तेलामध्ये सुद्धा भाजून घेतला तरी काही हरकत नाही. मस्त असं आता भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही, कांदा भाजायला जास्त वेळ लागतो. तर खोबरं इथं मस्त भाजून झालेलं आहे. फुकून हे साईडला ठेवून घेऊया आणि आता कांदा भाजून घ्यायचा आहे. चला तर मग कांदासुद्धा भाजून झालेला आहे. आता गॅसवरून हे कांदा काढून घ्यायचा आहे. आता एक मिक्सर जार घ्यायचा आहे, कारण आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. मिक्सर जारमध्ये जे भाजून घेतला होता कांदा, तो कांदा टाकायचा आहे आणि जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते मी कट करून घेतलं आहे. छान ते खोबरंसुद्धा टाकून घेऊया. एक टोमॅटो मी कट करून घेतला होता, तो टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे. अद्रक टाकून घ्यायचा, लसूण टाकायची आहे आणि काही कोथिंबीरीच्या काड्या टाकायच्या आहे. कोथिंबीरीच्या काड्या टाकायच्या, कोथिंबीर टाकायची नाही. नाहीतर आपलं वाटण जे आहे ते हिरवं होऊन तयार होतं, काळं होणार नाही. त्यामुळे आता हे मिक्सरवरती वाटण तयार करून घेऊया आणि मस्त असं वाटण इथे रेडी करून घेतलं आहे. मस्त सॉफ्ट असं वाटण तयार करायचं. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. या भाजीमध्ये जास्त मसाले टाकायचे नाही, कारण अशीच भाजी खूप सुंदर आणि सुरेख होऊन तयार होते. तर यामध्ये ना आता भरपूर असं तेल टाकून घेऊया, कारण आपल्याला भाजी तर्रीदार, रस्सेदार करायची आहे. त्यामुळे भरपूर असं तेल टाकायचं. भरपूर म्हटलं तर खूप नाही, पण आवश्यकता आहे तेवढं तेल टाकायचं आहे. मी 4 चम्मच तेल टाकून घेतलं. छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल. तेल मस्त गरम झालेलं आहे. यामध्ये आता 1 चमच्यावरून जिरं टाकायचं आहे. जिरं छान तडकायला लागलं की यामध्ये टाकायचं वाटण. जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेऊया. छान एकजीव करून घ्यायचं आहे या वाटणाला आणि या वाटण जे आहे छान तरी सुटतपर्यंत या वाटणाला शिजवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटांसाठी तरी परतून घ्यायचं. हे जे वाटण आहे व्यवस्थित परतणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वाटण व्यवस्थित परतलं की तर्रीदार, रस्सेदार भाजी आपली तयार होते. यामध्ये आता पावडर मसाले टाकून घेऊया. तर अर्धा चम्मच एवढा 1 चम्मच धनिया पावडर टाकायचा आहे आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. 1 चम्मच घरचा कोणता पण मसाला तुम्ही टाकू शकता, अर्धा चम्मच. आणि हळद टाकायची आहे अर्धा चम्मच. आता मिरची पावडर टाकून घेऊया 1 चम्मच. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार, म्हणजे तिखट खात असाल तर जास्त टाका, कमी तिखट खात असेल तर कमी टाका. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. एवढेच मसाले यामध्ये जाणार आहे. छान मसाल्याला वाटणाला एकजीव करून घेऊया आणि यालासुद्धा मस्त तरी सुटतपर्यंत परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटांसाठी तरी परतून घ्यायचं. थोडं पाणी टाकून परता, म्हणजे खाली लागणार नाही कढईला आणि आपलं जे वाटण आहे जळणार नाही. तर तुम्ही पाहू शकता मस्त तर्रीदार असं वाटण रेडी झालेलं आहे. यामध्ये आता पाणी टाकायचं आहे, गरम पाणी. थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाका. म्हणजे तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल तर जास्त टाका, कमी हवा असेल, छान घट्टसर रस्सा हवा असेल तर कमी टाकू शकता पाणी. तर हे सगळं पाणी टाकून झाल्यानंतर ना छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्त 2-3दा उकळी 2-3 उकळ्या मस्त आणून घ्यायच्या आहे. याने मस्त तर्रीदार, रस्सेदार तयार होतील.
तुम्ही आत्ता पाहू शकता, लगेच आत्ता पाणी टाकल्याबरोबर याची तरी कमी नाही झाली, कारण आपण गरम पाणी यामध्ये टाकलं. गार पाणी टाकलं तर त्यावेळेला काय होते, हे जे तरी आलेली आहे ते चालले जाते पूर्णपणे आणि हे जे असते शिजण्याची प्रोसेस चालू असते. लगेच आपण यामध्ये गार पाणी टाकलं तर ते बंद होऊन जाते. यामुळे गरम पाणी टाकायचं. शिजण्याची प्रोसेस चालू असते आणि हे जे तरी आहे ते सुद्धा जाणार नाही. तर आता मस्त 2-3 उकड्या काढून घेऊया. तर इथे भाजीचा रस्सा रेडी झालेला आहे. मस्त 2-3 उकड्या मी काढून घेतल्या. आता ताटसुद्धा मी पूर्ण वाढून ठेवलं आहे. त्यामध्ये आता रस्सा वाढायचा आहे. मस्त आता या ताटामध्ये रस्सा वाढून घेऊया. हवं तर ना तुम्ही या वेळेला सुद्धा यामध्ये शेव टाकू शकता, पण माझं कसं आहे, मी वाटीमध्ये रस्सा घेते आधी, नंतर शेव टाकते त्यामध्ये, कारण आम्हाला कडक शेव आवडते, पूर्ण नरम पडलेले शेव आवडत नाही. त्यामुळे मी या पद्धतीने करते. हवं तर तुम्ही या वेळेला यामध्ये शेव टाकून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. या ताटामध्ये ना आता आपण मस्त रस्सा वाढून घेऊया भाजीचा. रस्सा वाढून झालं की यावरतून मस्त शेव टाकायची आहे. शेव थोड्या वेळांसाठी ठेवायची, कारण भाजी गरम असल्याने ते शेव थोडेफार नरम तर पडतात. नंतर आता आपण शेव टाकून घेऊया आणि मस्त इथे आपली पूर्ण थाली रेडी आहे. तर्रीदार भाजी आहे, त्यासोबत शेवसुद्धा दिलेली आहे मी. भात आहे, एक चटणीसुद्धा आहे, मस्त एक लिंबाची फोड आहे आणि 2 पोळ्या आणि त्याच्यासोबत आहे कांदा. चला तर मग मस्त मी ताव मारणार आहे यावरती. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून खा. चला तर भेटू. थँक्यू.